नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 11वी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया जी आहे, प्रवेश प्रक्रिया, यासाठी प्रवेशासाठी पात्रता कागदपत्राविषयी चर्चा झालेली आहे. प्रवेशासाठी पात्रता हा भाग जो असणार आहे तो आपणाला माहीत असायला पाहिजे. तर इथं जे पेज नंबर असणार आहे तुम्हाला सांगतो, हे पेज नंबर 33 माहिती पुस्तकीचं पान 33 वर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण पाहतोय प्रवेशासाठी पात्रता. त्याचं कारण आहे, कारण यामध्ये काही बदल आहेत ते पालकांच्या पर्यंत गेलेले नाही आहेत आणि ते पालकांना माहीत असावेत, विद्यार्थ्यांनाही माहीत असायला पाहिजेत. इयत्ता 11वी मध्ये प्रवेशासाठी आवश्यक पात्रता. राज्य मंडळाच्या इयत्ता 11वी मध्ये प्रवेशासाठी इयत्ता 10वी किंवा समकक्ष परीक्षा इंग्रजी विषयासह किमान 5 विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे इंग्रजी विषयासह 5 विषय, किमान 5 विषय घेऊन उत्तीर्ण होणं आवश्यक असणार आहे. ही पहिली अट किंवा पात्रता लागणारी आहे. इयत्ता 11वी मध्ये विज्ञान शाखा निवडता येण्यासाठी, हे खूप महत्वाचं आहे पहा, विज्ञान शाखा निवडता येण्यासाठी विद्यार्थी ज्या मंडळामार्फत, म्हणजे तुम्ही कोणत्याही मंडळामार्फत येत असाल तर इयत्ता 10वी उत्तीर्ण झाला असेल, त्या मंडळाच्या निकषानुसार तो विज्ञान विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे विज्ञान शाखेकडे प्रवेश घेणारा विद्यार्थी, मग तो कोणत्याही मंडळाचा असू दे, तो विज्ञान विषयात उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. इयत्ता 11वी मध्ये गणित विषय निवडता येण्यासाठी, हे खूप महत्वाची अट आहे पहा किंवा पात्रता, बऱ्याच विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते. इयत्ता 10वी मध्ये विद्यार्थ्यांनी सामान्य गणित विषय निवडला असेल, म्हणजे बऱ्याच वेळा प्रचलित आणि सामान्य गणित असे दोन भाग आहेत, तुम्हाला माहित आहे. जर सामान्य गणित विषय निवडला असेल, असे विद्यार्थी कला, विज्ञान, वाणिज्य म्हणजे कोणतीही शाखा, कोणत्याही शाखेसाठी अर्ज करू शकतात. म्हणजे अर्ज करायला अडचण नाही. पण तथापि त्यांना गणित विषय घेता येणार नाही. म्हणजे सामान्य गणित विषय जर 10वीला असेल तर तुम्ही 11वी कला, विज्ञान, वाणिज्य शाखेसाठी अर्ज करू शकता, पण तिथं तुम्हाला गणित विषय निवडता येणार नाही. त्यानंतर इयत्ता 11वी मध्ये द्विलक्षी विषय निवडता येण्यासाठी, म्हणजे ह्या पात्रतेच्या अटी आहेत, लक्षात घ्या. इयत्ता 11वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे 3 विषय घेतलेले नसताना, म्हणजे तुम्हाला द्विलक्षी विषय निवडायचे आहेत, पण 11वी मध्ये तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे 3 विषय घेतलेले नाहीत, तांत्रिक गटातील द्विलक्ष अभ्यासक्रमास प्रवेश संबंधित मंडळाच्या मान्यतेनुसार देता येतील. म्हणजे तुम्ही 11वीला हे 3 विषय घेतले नसताना तांत्रिक गटातील द्विलक्ष अभ्यासक्रमास प्रवेश संबंधी मंडळाच्या मान्यतेनुसार देता येतील. आणि पुढं म्हटलंय पहा, आणि इयत्ता 11वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे 3 विषय घेतलेले नसताना, तुम्ही घेतले नाहीत, पण पॅरामेडिकल गटातील द्विलक्ष अभ्यासक्रम प्रवेश देता येत नाही. म्हणजे एकीकडे तांत्रिक गटातील द्विलक्ष अभ्यासक्रम मंडळाच्या मान्यतेनुसार देता येतील जर तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स विषय घेतले नसतील तर. पण हे विषय घेतले नसतील आणि पॅरामेडिकल गटातील तुम्हाला द्विलक्ष अभ्यासक्रमातला एक विषय पाहिजे असेल तर तो तुम्हाला देता येणार नाही, असं चक्क त्यामध्ये नमूद केलेलं आहे. आता टिप पहा, वरील बाबींचा विचार करून पात्र असलेल्या शाखा व विषयांचीच निवड करावी, अन्यथा प्रवेश नाकारला जाईल याची नोंद घ्यावी. म्हणजे इथं विषय निवडत असताना पात्रता काय आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. नसेल तर प्रवेश तुमचा नाकारला जाऊ शकतो. जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य मंडळाच्या इयत्ता 10वी परीक्षेत सर्व विषय घेऊन बसलेले आहेत व जास्तीत जास्त 2 विषयात अनुत्तीर्ण झालेले आहेत, असे विद्यार्थी म्हणजे एटीकेटी धारक, अलाउड टू कीप टर्म्स, सवलतीद्वारे इयत्ता 11वी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पात्र असतील, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात इयत्ता 10वी पुरवणी परीक्षा निकालानंतर संधी मिळेल.
म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन बुकलेट जे असणार आहे त्याच्यावर पान तुम्हाला सांगितले, त्यावर प्रवेशासाठीची पात्रता काय असायला पाहिजे हे आपण काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. यामध्ये सीबीएसई, आयसीएसई, इतर बोर्डाचे राज्य मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला राज्य मंडळ असं म्हटलं तर म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून इतर मंडळाचे जे काही विद्यार्थी या मंडळाचे संलग्नित उच्च माध्यमिक विद्यालयात किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छित असतील तर त्यांना जे बेस्ट ऑफ 5 निवडायचे आहेत, तर कृपा करून आपण आपल्या 10वी जिथून तुम्ही झालेला आहात त्या शाळेमध्ये जाऊन संबंधित शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापकांना भेटून बेस्ट ऑफ 5चा नियम त्यांच्याकडून विचार घेऊन त्यांच्याकडून बेस्ट ऑफ 5चे कोणते मार्क्स आम्हाला स्टेट बोर्डसाठी एंटर करायचे आहेत हे त्यांना विचारा. हे त्यांचं काम आहे. ते सांगत नसतील तर वरच्या अधिकाऱ्याला भेटून सांगा की आम्हाला बेस्ट ऑफ 5 पालक म्हणून कळत नाही, विद्यार्थ्याला तर कळतच नाही. तर तुम्ही या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करा जेणेकरून आम्हाला स्टेट बोर्ड संलग्नित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेताना अडचण येऊ नये. त्यामुळं सीबीएसई, आयसीएसई, NIOS असेल जे इतर बोर्ड आहेत त्या बोर्डातल्या विद्यार्थ्यांनी त्या स्कूलमध्ये जाऊन बेस्ट ऑफ 5 कसं कॅल्क्युलेट करायचं ते त्यांच्याकडून समजून घ्या आणि ते मार्क इंटर करा. कारण ह्या वेळेस ते स्क्रुटिनी करणार आहेत म्हणून त्यांनी एक नोटिफिकेशन तसं या इन्फॉर्मेशन बुकलेटमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं बी केअरफुल. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना काळजी घ्या. तर मला वाटतं ही जी प्रवेशासाठी पात्रता आहे ती पुन्हा एकदा तुमच्या समोर मांडलेली आहे. पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींचा विचार करा. कारण काही बदल होत आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. आणि पुन्हा तुमची अडचण होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणीवपूर्वक माहिती करून देत आहे. तर तुम्हाला हे समजलं असेल. या अनुषंगानं तुम्हाला काही कमेंट करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आपण इथं थांबूया. धन्यवाद.